गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण एक 45 डेज साठी जे रोडमॅप असते पर्टिक्युलरली फॉर रोग निदान ते आपण बघणार आहोत. आपण ऑलरेडी एक 60 डेजचा रोडमॅप प्रोव्हाइड केला होता, बट इन केस जर तुम्ही काहीतरी चुकलं असेल त्या काही कारणांमुळे तो 60 डेजचा तुम्हाला फॉलो करता आला नाहीये, तर यू स्टील हॅव टाइम. आपण हा 45 डेजचा रोडमॅप तुमच्यासाठी काढलेला आहे. ह्या 45 डेजमध्ये तुम्हाला भरपूर रिव्हिजन भेटेल, तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होईल. ऑल्सो याला सोडूनही तुमच्याकडे काही दिवस शिल्लक राहतात आणि ते दिवसाचं तुम्ही त्याला युजफुल फ्रुटफुल वेमध्ये यूज करू शकतात. ओके, सो आपल्याला सगळ्यात आधी डे वाईज टार्गेट्स बघायचे आहेत. मेक शुअर करा की तुम्ही हा जर फॉलो करत असाल तर रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर तुम्हाला लवकर 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 सगळं सिलेबस कव्हर करावं लागेल. तुम्ही एका टॉपिकवरती नुसतं दिवस रात्र घेऊन बसू शकत नाही, बिकॉज सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बाकीच्या सुद्धा सब्जेक्ट्सचे रोडमॅप भेटतील. तुम्हाला एका दिवसात एक नाही तर 6 डिफरंट सब्जेक्टचे रोडमॅप्स फॉलो करावे लागतील. सो तुमचा टाइम हा प्रॉपरली युटिलाइज झाला पाहिजे. तुम्हाला रॅन्डम स्टडी करायची नाहीये, आज फक्त हा एकच टॉपिक करणार, आज हेच करते, असं चालणार नाहीये. यू हॅव टू गेन युअर स्पीड नाव. तुमचं मॅक्झिमम सॉर्टिंग आम्ही करून दिलेलं आहे, PYQs प्रोव्हाइड करून दिलेले आहे, IMPs प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. आता जेव्हा सगळं काम आम्ही तुम्हाला करून दिलेलं आहे, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तो आहे नीट अभ्यास करणं, जे की आय एक्सपेक्ट की तुम्ही करतच असाल. ओके, सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात आधी डे 1 मध्ये टार्गेट्समध्ये परीक्षा आपल्याला करायचं आहे. परीक्षा टॉपिक मेथड्स ऑफ रोगी परीक्षा. आता हा पेपर 1शी संबंधित आपण करणार आहोत फर्स्ट. ओके, सो परीक्षा, मेथड्स ऑफ रोगी परीक्षा आणि सपेक्ष आणि व्यवच्छेदक निदान, तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत. पटकन होईल, फटाफट होईल. ऑलरेडी तुमचं हे शिकवून झालेलं आहे, बेस क्लिअर आहे. तुम्हाला खूप डिटेलमध्ये काही करायचं नाहीये, पण श्लोक मात्र वाचत राहायचे. रोज सकाळी उठायचंय, जे केलेले आहे ते पण श्लोक करायचे, जे आजचे टॉपिक आहे ते पण श्लोक करायचे. कंटिन्यू तुमची श्लोकांची ग्रोथ झालीच पाहिजे. ओके, त्यानंतर डे 2ला उपशय अनुपशय कव्हर करायचंय, दोषगती रोगमार्ग कव्हर करायचंय, स्त्रोतोदृष्टी कव्हर करायचं आणि कन्सेप्ट ऑफ आर्म, हे टॉपिक्स तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. त्यानंतर डे 3ला दोष विकृती आणि असेसमेंट ऑफ आर्म, हे 2 टॉपिक तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. सो आपले हे जे टॉपिक्स आहेत कोणकोणते, डे 1, डे 2 आणि डे 3चे टॉपिक्स, हे जेव्हा तुमचे कंप्लीट झाले असतील तर वेल अँड गुड. पण जर चुकून मुकून एखाद दिवशी एखादा टॉपिक राहून गेला असेल तर तुम्ही काय करायचंय, नेक्स्ट डेला त्याला मॅनेज करून कव्हर करून टाकायचंय. पण तो टार्गेट तिथं सुटला म्हणून सोडून द्यायचंय असं करायचं नाहीये, की मॅम माझ्यानी हा टार्गेट कंप्लीट होत नाहीये म्हणून मी हा टॉपिक सोडून देतो, तर असं करायचं नाहीये. आणि जर काही असं झालं आणि तुमच्याकडनं पर्टिक्युलर डेजचे टार्गेट सुटले, काही टॉपिक सुटला, सपोज इथं 4 टॉपिक आहे, 4 पैकी सपोज तुमचा कन्सेप्ट ऑफ आर्म सुटला, आपण असं कन्सिडर करू, तर त्याला कव्हर कुठं करायचं त्याच्यासाठी सुद्धा मी इथं टाइम दिलेला आहे तुम्हाला. फर्दर बघू आपण. इथं तुमचं 3rd डे झालं. 4th डेला स्थान संश्रय पूर्वरूप रूप आणि मग रिव्हिजन ऑफ ऑल दी अबाव टॉपिक. आता स्थान संश्रय पूर्वरूप आणि रूप हा टॉपिक छोटासा आहे. आता मग तुमचं कन्सेप्ट ऑफ आर्म इथं 2nd डेला सुटला होता, करेक्ट. मग त्याला कंप्लीट कसं करायचं, तर इथं रिव्हिजन मध्ये आपण याला कंप्लीट करू शकतो. सो आपली रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला पर्टिक्युलर टाइम सुद्धा दिलेला आहे की टू कव्हर अप युअर टॉपिक्स इन केस तुम्ही काही सुटलं असणार आहे तर. ठीक आहे, आता इथं जे आहे डे 4च्या एंडिंग मध्ये आतापर्यंत केलेले सगळ्या टॉपिकचं तुम्ही रिव्हिजनही करू शकता. जर तुमचे जास्त टॉपिक सुटले असतील तर ते कव्हरही करू शकता. तुमच्याकडे इथं करण्यासाठी ऑप्शन आहे, बिकॉज तिथं मी रिव्हिजनसाठी तुम्हाला टाइम दिलेला आहे. सिमिलरली डे 5ला दृश्यदृष्टी आणि संप्राप्ती, हे 2 टॉपिक आपल्याला उरकून टाकायचे. दृश्यदृष्टी मोठा असल्यामुळे संप्राप्ती छोटा टॉपिक तुम्हाला तिथं ऍड करून दिलेला आहे. डे 6ला व्याधी नामकरण, व्याधी डिटेलमध्ये आणि अष्टनिंदितीय व्याधी, हे टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत. कोणकोणते, व्याधी नामकरण, व्याधी डिटेलमध्ये आणि अष्टनिंदितीय व्याधी. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम भेटू शकतो. अजून तुम्हाला कुठं वाटत असेल की काही टॉपिक माझा सुटलाय बा, तर इथं ते आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर 7th जो टॉपिक आहे तो काय आहे, जनपदोद्भवंस विकार, निदानार्थकर व्याधी, क्विक रिव्हिजन ऑफ ऑल दी टॉपिक्स. अगेन मी तुम्हाला परत टाइम दिलेला आहे 7th डेला, की जर याच्यापैकी काही टॉपिक सुटला असेल तर तुम्ही ते कव्हर करू शकता. तर असं नाहीये की मी खूप रॅन्डम शेड्यूल बनवलेला आहे. तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन,
प्लस पेपर 1 ची कंप्लीट रिव्हिजन, प्लस पेपर 2 ची कंप्लीट रिव्हिजन, टर्म वाईज रिव्हिजन, त्यासाठी सुद्धा मी तिथं तुम्हाला टाइम दिलेला आहे. तर तुम्हाला इथं वरी करण्यासारखं काहीच नाहीये. इथं ऑलमोस्ट जे आहे तुम्ही एक सेकंड रिव्हिजन करणार आहात की जेवढा पण तुम्ही टॉपिक बघितलाय. आता मी इथं क्विक रिव्हिजन म्हटले. क्विक रिव्हिजनचा अर्थ असं आहे का की तुम्ही परत सगळं वाचणार आहे? तर नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय, पेज घ्यायचंय, ज्या पर्टिक्युलर नोट्स किंवा पेजमधून तुम्ही स्टडी केले असतील ते घ्यायचंय, ते पलटवायचंय. ह्या पेजचं सगळं येतंय, ह्या पेजचं सगळं येतंय. काही नसेल येत तर लगेच वाचून घ्या. तुमचे कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. काही विसरले असाल तरी वाचून घ्या, लगेच क्लिअर होईल. जेवढ्या जास्त वेळेस तुम्ही वाचाल, जेवढ्या जास्त वेळेस ते तुमच्या डोळ्याखालून जाईल, तेवढं जास्त तुम्हाला ते लर्न होईल आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने तुम्ही ते पेपरमध्ये लिहू शकाल. जेवढं छान आठवेल तेवढं छान लिहाल. बरोबर? त्यानंतर डे 8 ला तुम्हाला व्याधिक्षमत्व आणि रोगीबल परीक्षा करायचं आहे. व्याधिक्षमत्व मोठा टॉपिक असल्यामुळे रोगीबल परीक्षा हा छोटा टॉपिक तुम्हाला तिथं दिलेला आहे. 9th and 10th डे ला धातुपाक, इन्फेक्शन आणि न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. अगेन धातुपाक मोठा टॉपिक आहे म्हणून इन्फेक्शन आणि न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स डीकेचा टॉपिक आहे. छोटासा आहे, फटाफट उरकवून टाकायचा आहे म्हणून तो टॉपिक तिथं सोबतीला दिलेला आहे. आता इथं धातुपाकच्या एंडला इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्सच्या एंडला आपण आपला फर्स्ट टर्म पूर्ण संपवलेला आहे. सिन्स इथं आपण फर्स्ट टर्म संपवलेला आहे तर आपण काय करायचं, रिवाइज ऑल दी फर्स्ट टर्म टॉपिक्स, ट्राय टू कव्हर ऑल द रिमेनिंग पॉइंट्स, रिवाइज द श्लोकाज ॲज वेल. इथं आपल्याला फर्स्ट टर्म पूर्ण रिवाइज करायचं आहे. यासाठी मी फक्त तुम्हाला 1 नाही तर 2 दिवस दिलेले आहेत. तर म्हणजे काय, इथं तुमचे उरलेले काही टॉपिक्स असतील ते पण कव्हर होईल. 2 दिवस आहे, पूर्ण दिवस आहे. सपोज जर तुम्ही रोजचे 3 तास जरी रोगनिदानला देत असाल, इन पर्टिक्युलर 3च्या ऐवजी आपण 4 धरूया, 4 तास जर रोगनिदानला देत असाल इन पर्टिक्युलर, तर तुमच्याकडे 4 दुने 4 8 तास आहे पूर्ण रिवाइज करायला. काही जर टॉपिक वाचले असतील ते कव्हर करायला प्लस श्लोक वाचायला. तर तुमच्याकडे 8 तासामध्ये हे सगळं झालं पाहिजे आपल्याला 11 आणि 12 डेला. जर हे कंप्लीट झालं 11th and 12th डेला तर तुमचं फर्स्ट टर्म हा पक्का होऊन जाईल. काहीच असं राहणारच नाही जे तुम्ही अनटच्ड म्हणू शकाल. ओके. आणि फर्स्ट टर्म म्हणण्यापेक्षा किंवा फर्स्ट पेपर मी म्हणेल इथं, फर्स्ट पेपर जे आहे तो मॅक्झिमम MK आहे. खूप क्वचित टॉपिक्स DK वाले आणि खूपच कमी NK वाले. आय गेस 2 का 3 टॉपिक NK वाले, 4-5 DK वाले, बाकी सगळे MK आहे. एवढे MKचे टॉपिक्स आहेत तर तुम्हाला सिलेबस कव्हर करायला वेळ लागणार आहे. रोगनिदान हा वास्ट सब्जेक्ट आहे पण याला तुम्हाला स्मार्टली प्ले करावं लागेल. छोटे छोटे टॉपिक्स पण आहेत पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील. ओके. फक्त वाचून उरकवून टाकू होऊन जाईल हे चालणार नाही. रोगनिदान इज नॉट दॅट इझी ॲज वेल. ओके. तुम्हाला थोडेफार एफर्ट्स द्यावे लागतील. नेक्स्ट 13व्या दिवशी आपण काय करायचंय, उपद्रव हा टॉपिक कव्हर करायचा आहे. उपद्रव सोबत व्याधिबल परीक्षा करायची, साध्य असाध्यत्व करायचं आणि अरिष्ट NKचा टॉपिक आहे. बट 45 डेज आहे प्लस काही दिवस उरणार आहे तर कव्हर करूयात. बट जर तुम्ही लास्ट मिनिट करत असाल आणि मग तुम्ही अरिष्ट कराल तेव्हा अग्री करणार नाही. अरिष्ट आताच असं वाचा की परत वाचण्याची गरज पडली नाही पाहिजे. यात भरपूर असे DK आणि NKचे टॉपिक्स आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथं नीट वाचा म्हणजे का तुम्हाला रिपीट वाचायची गरज पडणार नाही. आय नो लास्ट मिनिट पण आपण DKचे तरी टॉपिक्स करतो पण NKच्याला हात पण लावत नाही. म्हणून आपण इथंच थोडेसे बरे वाचून घ्यायचे म्हणजे परत हात लावायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट 14th डेला अगेन अग्निमांद्य, छर्दी, आम्लपित्त. इथून आपला पेपर 2 स्टार्ट झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅम पेपर 2 डायरेक्ट तुम्ही पेपर 1 ची रिव्हिजन, अरे टर्म 1 ची घेतली ना आता टर्म 2 ची घेऊ, मग टर्म 3 ची पण घेऊ. याच्यामध्ये आपला पेपर 1 अँड पेपर 2 दोन्ही कव्हर होत आहेत. करेक्ट. सगळ्यात आधी टर्म 2 इथं टर्म 2 म्हणजे पेपर 2 स्टार्ट झालेला आहे. अग्निमांद्य, छर्दी आणि आम्लपित्त 3 टॉपिक आहे. 3 इझी आहे, खूप इझी टॉपिक आहे, लवकर कव्हर होईल. बरोबर. 15व्या दिवशी शूल, अतिसार, प्रवाहिका आणि गृहिणी हे पण कव्हर झालं. यात पण सगळे इझी आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर PYQच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितले आपण तर आम्लपित्त, अतिसार, प्रवाहिका, गृहिणी हे सगळं सुद्धा महत्वाचे आहेत. तर म्हणून हे इम्पॉर्टंट टॉपिक्स यांना लाईटली नाही घ्यायचं, यांना टाइम देऊन प्रॉपर स्टडी करायचं आहे. त्यानंतर डे 16 ला विसूचिका, अलसक, विलंबिका करायचं आहे आणि
परत मी आता तुम्हाला टाइम दिलाय, हे तिन्ही टॉपिक्स खूप छोटे आहेत आणि तुम्ही ऑलरेडी केलेले असणार आहे, विसूचिका, लसक, विलंबिका, तर खूप असा टाइम पण लागणार नाहीये. तर तुम्हाला इथं काय करायचंय, रिव्हिजन करायचंय परत आतापर्यंत जे काही टॉपिक झाले त्याचा, आणि जर रिव्हिजन नसेल करायचं पण तुमचा कोणता तरी टॉपिक सुटला असेल तर तुम्हाला तो सुटलेला टॉपिक सुद्धा एकदा चेक करून घ्यायचा आहे की बाबा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर मूत्रकृच्छ, मूत्राघात, श्वास आणि हिक्का. हिक्का हा नाईस टू नोचा टॉपिक आहे, आय नो, पण तरी एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक नाईस टू नोचा टॉपिकमध्ये तुम्हाला 2 गोष्टी तरी माहिती पाहिजे. एक पहिले प्रकार, दुसरी व्याख्या. हे 2 गोष्ट तरी तुम्ही प्रत्येक नाईस टू नो टॉपिकचं केलंच पाहिजे. तर ते पण तुम्हाला इथं करायचं आहे. ओके. मूत्राघात, मूत्रकृच्छ, श्वास आणि हिक्का. सेम डे 18 ला तुम्हाला काय करायचंय, कास, राजयक्ष्मानी शोष, निमोनिया, डीके, आयबीएस, आयबीडी, यूटीआय, हे पण डीकेचे टॉपिक्स आहेत, हे कव्हर करून घ्यायचे. डे 19 ला ज्वर टॉपिक, फक्त ज्वर टॉपिक करायचंय. तुम्ही म्हणाल की मॅम एवढा ज्वर मोठा टॉपिक आहे, साधारणतः जर तुम्ही ऍपमध्ये जरी चेक करायला गेले, ज्वर हा 19 म्हणजे जवळजवळ 119 समथिंग पेजेसचा आहे बुक्समध्ये आणि ऍपमध्ये 190 प्लस मिनिट्सचा आहे. सो बेसिकली ज्वर हा खूप मोठा टॉपिक आहे. सो त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला इथं टाइम जास्त दिलेला आहे. त्यानंतर डे 20 ला पांडू, रक्तपित्त, हृदरोग, डीकेचे टॉपिक्स आहेत, हे आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत. त्यानंतर डे 21 ला रिवाइज करायचे ऑल द टॉपिक्स टिल नाव ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म इथं आपला कंप्लीट झालेला आहे. आपल्याला सेकंड टर्मचे सगळे टॉपिक कव्हर करायचे डे 21 ला. एवढं ध्यानात घ्या. सेकंड टर्म मध्ये कंपॅरेटिव्हली कमी टॉपिक आहे आणि सगळे डिसीजेसच आहे, त्यामुळे सिंगल डे दिलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही 2 दिवस घेऊ शकता, अजून 1 दिवस शेड्यूल आपण पुढे ढकलता येईल, कारण आपल्याकडे स्पेअर असणार आहे काही दिवस. सो हा शेड्यूल तुम्हाला थोडाफार पुढे ढकलता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय स्टार्ट करायचंय, मसुरिका, शोथ आणि कामला. ठीक आहे. त्यानंतर उदर, फीवर, अनेमिया, जॉन्डिस डे 23 ला, असाइटिस. 24 ला रिवाइज ऑल सेकंड टर्म टॉपिक्स, कव्हर ऑल द पॉइंट्स, रिवाइज ऑल द श्लोकास, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. परत इथं मी तुम्हाला 2 दिवस दिलेले आहे 24 आणि 25 ला, की पूर्ण सेकंड टर्म मध्ये जेवढे टॉपिक्स आतापर्यंत कव्हर केलेले आहेत पूर्ण स्टार्टिंग टू एंड सगळं कव्हर करायचं आहे. आता बघा, तुमची चॉईस असणार आहे ही. तुम्ही फक्त सेकंड टर्मचं करायचं असेल तर फक्त सेकंड टर्मचंही करू शकता, किंवा तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड दोन्ही टर्मला करण्यात एवढी क्षमता असेल की बाबा माझं 2 दिवसात हे पूर्ण रिव्हिजन होऊ शकतं, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. यू हॅव अ चॉईस हिअर. हे तुमच्यावर डिपेंड करतं कम्प्लिटली. बट माझं पर्सनल असं सजेशन राहील की तुम्ही फक्त सेकंड टर्मवरती फोकस करा, बिकॉज असं न होऊन जाईल की सगळं फर्स्ट टर्मचं पक्क झालंय आणि सेकंड टर्मचं बरोबर झालंच नाहीये. म्हणून हे 2 दिवस पर्टिक्युलरली 24 आणि 25 हे तुम्ही एकदम सेकंड टर्मची स्टडी करायची आहे, डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. ठीक आहे. याच्याने काय होईल, सगळे टॉपिक्स आपले कव्हर होईल. ठीक आहे. यात मी जेवढे पण डीकेचे पण टॉपिक्स दिलेले ते सुद्धा एकदा बघा. त्यांना एकदम पण इग्नोर करू नका, बिकॉज ते तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. विसरू नका, जर मागच्या वर्षी आलं नाही याचा अर्थ असं नाही की ह्या वर्षी सुद्धा मॉडर्न वरती क्वेश्चन येणार नाही. मॉडर्न वरती क्वेश्चन ह्या वर्षी सुद्धा येऊ शकते. सो प्लीज डू फॉलो. त्यानंतर डे 26-27 रिवाइज फर्स्ट अँड सेकंड टर्म बोथ. मी तुम्हाला अगेन त्याच्यासाठी सुद्धा टाइम दिलेला आहे. फर्स्ट आणि सेकंड दोन्ही टर्म रिवाइज करा. इथं तुम्ही नुसतं सेकंड टर्म केलं, वेल अँड गुड. आणि इथं तुम्हाला 26-27 ला फर्स्ट अँड सेकंड, मग 26 चा दिवस फर्स्ट टर्मला द्यायचा, 27 चा दिवस परत सेकंड टर्मला द्यायचा. याच्याने काय होईल की तुमचं फर्स्ट टर्मची ही लिंक तुटणार नाही, तुमची सेकंड टर्मची लिंक सोबत राहील. ओके. तुमचं असं गिव्ह ॲज सच काही होणार नाही. परत आता डे 28 ला काय करायचं, कुष्ठ, शीतपित्त आणि श्वित्र स्टार्ट करून टाकायचं. आता हे झाले थर्ड टर्मचे टॉपिक्स. थर्ड टर्मचे टॉपिक्स कंपॅरेटिव्हली कमी आहे आपल्याकडे. ओके. सो डे 29 ला विसर्प, स्थौल्य, कार्श्य, स्किन डिसीजेस, जे डीकेचं टॉपिक आहे ते कव्हर करून टाकूया. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही इथं फक्त स्किन डिसीजेस लिहिले, डीके मध्ये करायचं काय, तर मी तुम्हाला 3 मंथ IMP मध्ये लिहून दिलेले आहेत की स्किन डिसीज मध्ये कोणकोणते करायचे आहेत. आय गेस लेप्रेसी, विटिलिगो आणि सोरियासिस वगैरे आहे, तर ते तुम्ही इथं कव्हर करा ना. अर्टिकेरिया पण आहे. तर ते सगळं तुम्ही इथं कव्हर करायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी 3 मंथ IMP मध्ये लिहून दिलेले आहेत, ते फॉलो करत चला. त्यानंतर हायपरथायरॉइडिझम कव्हर करायचं, ओबेसिटी आणि प्रमेह.
त्यानंतर 31 मध्ये पॅन्क्रियाटायटिस जे अगेन डीकेचा टॉपिक आहे, पण एक PYQ आहे. सो तुम्हाला याच्यावरती फोकस जरा जास्त ठेवायचा आहे पॅन्क्रियाटायटिस वरती. त्यानंतर रिवाइज ऑल टॉपिक्स ऑफ थर्ड टर्म टिल नाउ, म्हणजे कोणकोणते टॉपिक्स आपण कुठून स्टार्ट केलं थर्ड टर्म, कुष्ठपासून. तर कुष्ठपासून ते पॅन्क्रियाटायटिस पर्यंत सगळे थर्ड टर्मचे टॉपिक्स आपण इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळे टॉपिक्स आपण रिवाइज करूया. त्यानंतर डे 32 ला वातव्याधी, स्नायुगतवात, संधिगतवात, अस्थिमज्जागतवात सगळे इझी टॉपिकच आहे, काही टेन्शन नाहीये. यामध्ये फक्त 3 मोठे टॉपिक आहेत, त्याच्यावरती थोडं लक्ष तुम्हाला जास्त द्यायचंय. त्यानंतर आमवात, वातरक्त, बेल्स पाल्सी, सायटिका, लंबार स्पॉन्डिलोसिस वगैरे टॉपिक्स आहेत डीकेचे. 34 ला ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस आणि कॅल्केनेस. तिन्ही डीकेचे टॉपिक आहे, तिन्ही छोटे छोटे आहे. मग या दिवशी तुम्हाला वेळ भेटतोय, बरोबर. मग जर वेळ भेटला तर हे जे टॉपिक्स आहे ना, वातव्याधी, स्नायुगतवात, संधिगतवात, यातला 1-2 टॉपिक असं राहीलच. माझी गॅरंटी आहे की 1-2 टॉपिक असे राहतील जे तुमचे कव्हर होणार नाही. मग ते तुम्ही काय करायचं, ह्या डेला ऍडजस्ट करायचे. 34 ला ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, कॅल्केनियस परवाले. 35 ला रुमेटॉइड आर्थरायटिस, गाऊट करायचा आणि आतापर्यंत परत केलेले सगळं थर्ड टर्मचे टॉपिक्स रिवाइज करायचे. हे याच्याने काय होईल, तुमचं परत परत रिव्हिजन जर होत राहील तर तुम्ही अचानकनी सगळं विसरून जाणार नाही. तुम्हाला थोडंफार का नसो आठवण राहील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, मी काही दिवसाआधी बेल्स पाल्सी वाचली होती. आता मी डे 33 ला बेल्स पाल्सी वाचली होती. पण जर मी इथं डे 35 ला बेल्स पाल्सी रिवाइज केली नाही तर जर तुम्ही मला 37 किंवा 38 डेला विचाराल की तू बेल्स पाल्सी वाचली का, मी लगेच विसरून जाणार, मी ब्लँक होणार. मी वाचली होती पण मला सध्या काहीच आठवणार नाही. तर तसं नाही होऊ द्यायचं आपल्याला. आणि त्यासाठी आपण काय करू, आपण कंटिन्यू रिव्हिजन चालू ठेवू. ठीक आहे. त्यानंतर 36 आणि 37 ॲज युजल आपण पूर्ण रिवाइज थर्ड टर्म टॉपिक्स पूर्ण दिवस थर्ड टर्म टॉपिक्सला देणार आहोत. 36 आणि 37चा निवांत घ्या, पूर्ण थर्ड टर्मचे टॉपिक्स रिवाइज करा. जे काही सुटले असतील ते पॉईंट्स कव्हर करा. काहीच उरलेलं नाही पाहिजे, सगळे पॉईंट्स कव्हर झालेच पाहिजे. त्यानंतर 38-40 ला आपल्याला काय करायचंय, रिवाइज ऑल टॉपिक्स वन्स अगेन फॉर कम्प्लीट रिव्हिजन. 38-40 ला रिवाइज ऑल टॉपिक्स. ऑल टॉपिक्स म्हणजे फक्त थर्ड टर्म का नाही, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. इथं तुमचा टाइम तुम्हाला खूप वाईजली मॅनेज करावं लागेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही टर्म कव्हर झालेच पाहिजे. तुमचा टाइम एकदम परफेक्टली मॅनेज झाला पाहिजे. तुम्ही एवढ्यांदा रिव्हिजन केली आता की तुम्हाला फक्त टॉपिकचं नाव बघितलं की हां येतंय मला, हां मला माहिती आहे याचे सिम्पटम्स काय, याचे सायन्स काय, याची संप्राप्ती काय मला माहिती आहे. नेक्स्ट टॉपिक संधिगतवात, हो मला माहिती आहे, मी याचे सिम्पटम्स केले होते. सायन्स सिम्पटम्स मला माहिती आहे, संप्राप्ती मला पार्ट आहे, प्रकार मला माहिती आहे. बस झालं. अशी जर रिव्हिजनच्या फेजवर तुम्ही आले याचा अर्थ तुमचा अभ्यास खूप छान झालेला आहे. ओके, सो दॅट काइंड ऑफ रिव्हिजनवरती आपल्याला यायचं आहे. त्यानंतर 41 आणि 42 ह्या डेला पर्टिक्युलरली तुम्हाला काय करायचंय, गो थ्रू मॉडेल क्वेश्चन पेपर सेट. आम्ही तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर सेट प्रोव्हाइड करणार आहोत. तर हे 2 दिवस त्यासाठी शिल्लक ठेवा. जर तुमचं स्टडी कंप्लीट नसेल झालं तर तुम्ही स्टडी कंप्लीट करू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपर सेट फक्त वरतून बघितले तरी चालणार आहे. मॉडेल क्वेश्चन पेपर सेट बघणं म्हणजे काय, तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपर सेट ओपन करणं, बघणं की हा क्वेश्चन मला येतोय का, हा क्वेश्चन येतोय का, हा क्वेश्चन सुटला आहे का, दॅट इज कॉल्ड ॲज मॉडर्न क्वेश्चन सेट बघणं. तुम्हाला ते बघता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर डे 43 to 45 विच इज अराउंड 3 days, 43, 44, 45 याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काही MCQ प्रोव्हाइड करणार आहोत. येतील, लवकरच येतील. मग ते MCQ तुम्ही तिथं सॉल्व्ह करायचे. टॉपिक वाचायचा, MCQ सॉल्व्ह करायचे. आता बघा, सगळे MCQ येईलच हे गरजेचं नाहीये. तुम्हाला फक्त त्यात ॲनलाइज करायचंय की हा बाबा मला जर तुम्हाला त्या MCQचे 20, 30, 40% जरी MCQ आले तरी समजायचं की आपला लेवल ऑफ स्टडी किती झालेला आहे. आणि जर खूपच हार्ड क्वेश्चन असतील तर एवढे पण हार्ड तुम्हाला काही पेपरमध्ये येत नाही. सो यू डोंट हॅव टू वरी सो मच. लेवल इझी ठेवायचं, एकदम बेसिक MCQजच येतात. पण तुमचं दिमाग ऑलरेडी एवढं स्ट्रेस्ड अप असतं ड्युरिंग एक्झाम्स तर तुम्हाला ते इझी MCQ सुद्धा सुचत नाही. त्यासाठी एक MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस गरजेचं आहे.
हे MCQ फक्त कशासाठी आहे, टू काम डाऊन युअर माइंड वाईल सॉल्विंग द पेपर. एक तर फर्स्ट थिंग काय असतं की तुम्हाला जे MCQज आहेत ते लास्टमध्ये भेटतात. लास्टमध्ये भेटल्या कारणाने तुम्ही ऑलरेडी तुमचं असतं की एक SAQ बाकी आहे, एक LAQ बाकी आहे, मी कसं करणार, मी काय करू, तसं तुमच्या डोक्यात ऑलरेडी भरपूर काही असतं. त्यात तुम्हाला MCQ पण सॉल्व्ह करायचं. तर त्यामुळे तुमचा माइंड हा खूप स्ट्रेस्ड अप असतो. टू रिड्यूस दॅट स्ट्रेस की मला MCQ येतात, मी सॉल्व्ह केलेले आहेत, त्यासाठी हे MCQ प्रॅक्टिस करणं पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो मेन्शनिंग वन मोर पॉईंट की तुमची कंटिन्यू रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा झाली पाहिजे. डोंट टेक दॅट लाईटली. ओके, समजलं? तर हे आपलं काय आहे, 45 डेजचा कंप्लीट एक मॅप आहे जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. यात तुमचे रोगनिदानचा टर्म वाईज सिलेबस कंप्लीट होत आहे. प्लस तुम्हाला रिव्हिजनला भरपूर टाईम भेटतंय. एकदम मॉडेल क्वेश्चन पेपर पण गो थ्रू करायला भेटत आहे. सो तुम्ही तुमचं फुल फोकस ठेवा आणि गेट वेल फॉर स्टडिंग. ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.